माझा नवरा माहेर वाशीहून त्याच्या आलेला आहे. सो हा बघा, त्याच्या माहेर वाशीहून मस्त तूप रोटी खाऊन आलेला आहे. कारण का त्याला इथे रोटी मिळत नाही, कारण का मला चपाती जमत नाही, म्हणून मी ह्याला नुसते वरण भात खायला घालत असते. आणि हा आवडीने खातो. पण ह्याच्या आईला वाटतं इथे चपाती मिळत नाही, म्हणून तो आता त्याच्या माहेर वाशीहून खूप साऱ्या चपात्या खाऊन आला असशील ना. मग तू किती चपात्या खाल्ल्यास तू? हा, आणि माझी बिचिंग पण केला असेल तुम्ही माय लेकांनी बसून तिकडे. काय काय बिचिंग केली असेल. माझी बायको कामं लावते, मला कामाला लावते. नुसतं वरण भात खाणार तर एवढं पोट वाढणारच ना. म्हणून बरोबर आहे की नाही, त्याला एक्सरसाइज केलीच पाहिजे. त्याच्यामुळे मला त्याला कामं सांगायला चपाती बनवणं हा प्रश्न वेगळा आहे. चपाती बनवता आलीच पाहिजे असं काही नाहीये कंपल्शन. सो आता तिथे जाऊन सांगून आला असशील ना तू की मी काय खायलाच देत नाही, म्हणून मी तुला इथे कामाला लावते नुसती. बरोबर ना? बरोबर आहे. आणि अशी बायकोची जाऊन निंदा करायची नसते. सून घरातली लक्ष्मी असते. बायकोची निंदा केली तर तुमची लक्ष्मी कमी होते. असं नाही करायचं. चांगल्या गोष्टी करायच्या. बरोबर की नाही? मग तू नाही केलंस ना असं जाऊन तिकडे? केलंय. तुला किती चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. बरोबर आहे की नाही? हे जाऊन तू तुझ्या आईला जाऊन सांगायच्या. कधी मी किती वेळा सांगितलंय तुला की कसं राहायचं, कसं खायचं, कसं 4 माणसांमध्ये वागायचं, हे सगळं मी शिकवलंय. तुम्हाला माहितीये का? हे सगळं मी शिकवलंय. आधी लग्नाच्या आधी हा काय नव्हता. हे सगळं लग्न झाल्यावरती माझ्यामुळे झालेली ही प्रगती आहे ह्याच्यामध्ये. आणि ती तुम्हाला दिसतच असेल. गाईस, तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला ही प्रगती दिसतच असेल. ह्याच्या मग ते चुकीचं आहे. आता मी गोरी आहे सो तो काय आहे, हे सगळं मॅच झालंच पाहिजे. म्हणून असं अपोजिट अट्रॅक्ट गाईज, म्हणून तो तसा कलर आहे. आणि असं असलंच पाहिजे, मगच ती पेअर चांगली दिसते. बरोबर ना? आता नेक्स्ट टाइम जाशील ना मम्मीकडे तेव्हा अशा माझ्या कंप्लेंट करू नकोस. आणि काय सांगू नकोस तुझ्या मम्मीला. आपण व्यवस्थित संसार करतो ना, तुला माहिती आहे ना. बरोबर, आपण वरण भात खाऊन सुखी राहूया. हा, आपल्याला रोटीची गरज नाही, आपल्याला चपातीची गरज नाही. आपण डाळ भात भाजी खाऊया फक्त. हा, ठीक आहे.